कधी तुला असं वाटलं आहे का की संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध गेलं आहे? मित्र नाहीत, नातेवाईक नाहीत, कोणी समजून घेणारा देखील नाही आणि तू फक्त एकटा चालत आहेस. पण खरी गोष्ट अशी आहे, तो एकटेपणा तुझं दुर्बलपण नाही, ती तुझी दैवी तयारी आहे. देव कधीच एखाद्याला गर्दीत मोठं करत नाही. तो त्याला प्रथम एकांत देतो. तो तुला लोकांपासून दूर नेतो, जेणेकरून तू स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकू शकशील. जेव्हा तू एकटा पडतोस तेव्हा तुझ्या आजूबाजूला शांतता असते आणि त्या शांततेतून एक दैवी ऊर्जा वाहत असते की जी तुला सांगते, भीती नको, तू एकटा नाहीस, मी तुझ्या मागे आहे. त्या क्षणी तुझ्या मागे संपूर्ण ब्रह्मांड उभं असतं. तारे, ग्रह, पंचमहाभूत, सगळं विश्व तुझ्या मार्गावर कार्यरत असतं. कारण हे संपूर्ण ब्रह्मांड त्या व्यक्तीच्या मागे असतं की जी सत्याच्या मार्गावर चालत असते, जी श्रद्धेने देवावर विश्वास ठेवते. जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा तू शुद्ध होतोस. तू शिकतोस काय खरं आणि काय खोटं. तू ओळखतोस कोण देवाने पाठवलं आणि कोण नुसता प्रवासी आहे. एकांत म्हणजे शुद्धीकरणाचा काळ, जिथे मनाचे धागे तुटतात आणि आत्मा पुन्हा जन्म घेतो. लोक म्हणतात एकटं पडू नकोस, पण ज्ञानी सांगतात एकांत म्हणजे देवाची बोलणी ऐकण्याची वेळ. त्या शांततेतून देव तुला सांगतो, तू माझा अंश आहेस, मी तुझ्यामध्ये आहे. तुला भीती नको, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा तू या गोष्टी समजतोस तेव्हा एकटेपणा संपतो. जो ध्यान बनतो तो शक्ती बनतो. तुझा प्रत्येक श्वास प्रार्थना होते आणि तुझं प्रत्येक पाऊल आशीर्वाद होतं. तू चालतोस पण तुझ्या मागे असतो तो देवाचा प्रकाश, देवाची योजना आणि ब्रह्मांडाची साथ. एकटा असलेला साधक म्हणजे एक ज्वालामुखी, बाहेरून शांत पण आतून दैवी ऊर्जेने प्रज्वलित झालेला. तो जग बदलत नाही, पण जगाला हे दाखवतो की अंधारातही प्रकाश असतो, फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. म्हणूनच एकटं पडणं म्हणजे तुझं अपयश नाही, ती तुझी परीक्षा आहे. आणि ही परीक्षा देव स्वतः घेत असतो, कारण त्याला हे माहीत असतं, जेव्हा तू ती पार करशील ना, तेव्हा तू फक्त मानव राहणार नाहीस, तू दैवी चेतनेचा भाग बनशील. आणि म्हणूनच जो एकटा असतो तो कधीच एकटा नसतो, तो ब्रह्मांडाशी जोडलेला असतो आणि ब्रह्मांड कधीच आपल्या व्यक्तीला हरवू देत नाही. व्हिडिओ आवडल्यास आपल्या स्वामी कृपा 11 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर असेच मोटिवेशनल भक्ती व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. श्री स्वामी समर्थ.